पुढची बातमी पाहूयात। उल्हासनगरमध्ये गरबा आयोजकावरती बंदूक रोखण्यात आलेली आहे। सोहम पवार नावाच्या गुंडानं बंदूक रोखलेली आहे। आयोजक बाळा भगुरे हे शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत। सोहम पवार विरोधामध्ये आता गुन्हा दाखल झालाय। अमजद खान या संदर्भातली माहिती देतात। अमजद, नेमकं काय घडलं उल्हासनगरमध्ये? तृप्ती, उल्हासनगर एक नंबर परिसरात अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे। रात्री 11:30 पावणे 12च्या सुमारास या ठिकाणी गरबा सुरू होता आणि या दरम्यान सोहम पवार ज्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे, त्याचा क्रिमिनल हिस्ट्री आहे, तो त्या ठिकाणी आला। त्यांनी आधी हवेत फायरिंग केली आणि नंतर जो आयोजक आहेत बाळा भगुरे यांच्या दिशेने बंदूक रोखून ठेवली होती आणि त्यांना विचारला की माझ्या परवानगीशिवाय हा गरबाचे आयोजन कसा केला आणि नंतर तो निघून गेला। परंतु या नंतर त्या ठिकाणी गोंधळची परिस्थिती होती। या प्रकरणी आता उल्हासनगर पोलीस ठाण्यात जो सोहम पवार आहे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे। मात्र गरबे दरम्यान हवेत गोळीबार झाल्याने उल्हासनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे आणि सोहम पवार ज्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर याच्या विरोधात पोलिसांनी ठोस कारवाई करावी अशी मागणी होत आहे, कारण की याआधी देखील त्यांनी पोलिसांवर देखील हल्ला केल्याची माहिती आहे। निश्चित। आमच्या धन्यवाद संपूर्ण माहिती करता।